गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज दशक 18 समास 5 करंट परीक्षा निरूपण। श्रीराम समर्थ श्रीराम। धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही बक्षिले। विवरल्या वीण तैसे झाले प्राणी मात्रासी श्रीराम। पाठ म्हणता आवरेना पुसता काहीच कळेना। अनुभव पाता अनुमाना मध्ये पडे श्रीराम। की आपण धान्य मापाने मोजतो, त्या मापाने म्हणजे मनावारी धान्य मोजले तरी ते माप कधीच धान्य खात नाही। त्याप्रमाणे अध्यात्म ग्रंथांचे उदंड श्रवण करूनही ते समजून घेतले नाही तर तो श्रोता त्या मापासारखाच आहे असे समर्थ म्हणतात। म्हणजे जसं माप धान्य खात नाही त्याप्रमाणे हा सुद्धा उदंड श्रवण करतो पण त्यातून काहीच आत्मसात करत नाही। असे एवढे श्रवण केलेले आणि अत्यंत पाठांतर असणारे की इतकं पाठांतर आहे त्यांचं की तासन तास ते पाठ केलेलं कंटिन्यू म्हणू शकतात। म्हणजे गीतेचे 18 अध्याय पाठ असतील, हरिपाठ पाठ असेल, दासबोधाच्या 90% ओव्या पाठ असतील, पण असा सगळं पाठांतर असतानाही त्यातला अर्थ जराही कळत नाही। म्हणजे अनुभवाचा विचार केला तर कशाचा मेळच नाही। मग अशा पाठांतराला काय अर्थ आहे? शब्दरत्ने परीक्षावी प्रत्ययाची पाहून घ्यावी। येरते अवघी सांडावी एकीकडे श्रीराम। नाव रूप अवघे सांडावे मग अनुभवास मांडावे। सार एकची करावे हे मूर्खपण श्रीराम। लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे। येणे दृष्टांते समजावे कोणी तरी श्रीराम। की अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करून त्यात अनुभवाचा स्पर्शन असलेला भाग स्वीकारावा, इतर भाग खुशाल सोडून द्यावा। म्हणजे दृश्य सृष्टीतील रूपे व नामे ही विचाराने दूर करावीत। कारण दृश्य सृष्टीतलं सगळं काही माईक आहे म्हणून ते नाशवंत आहे। म्हणून त्या सगळा तो पसारा मायेचा जो दृश्य सृष्टीचा पसारा आहे तो सगळा विचाराने दूर करायचा आणि फक्त अस्ति भाती प्रियाचा अनुभव म्हणजे सच्चित आनंद मिळणारा असा जो सच्चा अनुभव आहे तो मनात स्थिर केलेला असावा। हे सार्व असार नामरूपे यांचा एकांकार करण्याचा मूर्खपणा कधीही साधकाने करू नये। ग्रंथ लिहिणाराने तो समूळ म्हणजे त्याचा कुळापासून सगळा समजावून सांगावा की नुसताच वाचित जावा। या उदाहरणावरून हे लक्षात येते की साधकाने सार काय आहे आणि असार काय आहे हे शोधून काढावे आणि त्याप्रमाणे कुठलेही ग्रंथ असताना त्याचा अभ्यास करावा, त्याचं विवरण करावं।
जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस कुसो जाता वसवस वक्ता करी श्रीराम नाना शब्दे एकवटिले प्रचिती विण उपाव केले परिते अवघेची व्यर्थ गेले फळ प्रसंगी श्रीराम जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस कुसमुस म्हणजे शीण आहे. ही ओवी वाचली आणि संत तुकोबांच्या अभंगांची आठवण झाली. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नये, की एका कानडी स्त्रीने एका मराठी भाषिक व्यक्तीशी विवाह केला, म्हणजे मराठी भाषिक तिचा नवरा झाला. पण त्या दोघांची भाषा वेगवेगळी असल्याने, कारण एकजण कानडी आणि एकजण मराठी, मग दोघांची भाषा वेगवेगळी, मग कोण काय म्हणतो हे एकमेकांना काहीच कळेना. एकदा तिने आपल्या भाषेत नवऱ्याला म्हटले, तिने पाचरिले इलबा म्हणून येरू पळ आण झाली आता. तिने इलबा असे नवऱ्याला म्हटले. इलबा याचा अर्थ जवळ या, पण नवऱ्याला वाटले की हिने आपल्याला बाबा म्हटले, म्हणजे वडील म्हटले. मग त्याने शपथच घेतली की तू आता मला नवरा नाही तर वडील मानायचे, म्हणून तो तिच्याजवळ जाण्याच्या ऐवजी दूर दूर पळू लागला. तुका म्हणे येर येरा जे विच्छिन्न तेथे वाढे शीण सुखापोटी, की अशा विसंगत जोडप्यात सुख कसे काय मिळणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तो केवळ शीणच आहे, त्रासच आहे. असलाच प्रकार समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. फरक इतकाच आहे की एकमेकांना समजून न घेणाऱ्या प्रकाराला तुकोबा शीण म्हणतात, तर समर्थ कुसमुस असे म्हणतात. दोन्हीही शब्दांचा अर्थ एकच आहे. इथे पती आणि पत्नीची भाषा वेगळी असल्याचे तुकाराम महाराजांनी उदाहरण घेतले असले तरी याचा अर्थ असा नव्हे की भाषा एक असली तरी एकमेकांचे बोलणे समजेलच असे नाही. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना समजून घ्यायला नुसती भाषा एक असून चालत नाही, तर हृदय सुद्धा एक झाले पाहिजे. नाहीतर एकाचे उत्तर एकांना कळे अशीच परिस्थिती होणार. आजच्या काळाचे तर एकमेकांना समजून घेणे हे वैशिष्ट्यच आहे की ते एकमेकांना समजूनच घेत नाहीत. नाहीतर एक प्रांत एक भाषा असूनही सगळीकडे इतका ताणतणाव दिसला नसता. घटस्फोटाचे प्रमाण किती वाढले आहे, याला एकच कारण आहे की एकमेकांना ते समजून घेत नाही. एकमेकांकडे विरोधी पार्टी समजूनच दूषित नजरेने पाहिले जाते, मग त्रासच सहन करावा लागणार. अगदी त्याचप्रमाणे श्रोता आणि वक्ता हे रूपक घेऊन समर्थ आपणास सांगत आहेत. जेथे शास्त्र व तर्क यांच्या साह्याने समजून न सांगितल्यामुळे तेथे श्रोता व वक्ता या दोघांमध्ये असंतोष घुमसतो. श्रोता व वक्ता दोघांचे एकमेकांचे मनोगत ते समजून घेत नाही. वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा त्याला शास्त्राचा आधार व बोलणाऱ्याला आत्मप्रचिती आवश्यक आहे, तशी ऐकणाऱ्या श्रोत्याजवळ ते समजून घेण्याची तळमळ आवश्यक आहे. वक्त्याजवळ जर पुरेसे ज्ञान नसेल, ते समजून सांगण्याची हातोटी नसेल, केवळ शाब्दिक ज्ञान असेल, तर प्रचिती आलेली नसेल त्याला, तर अशा वक्त्याला श्रोत्याने काही विचारले तर तो वस्कन अंगावर धावतो. श्रोत्याच्या प्रश्नाचे उत्तर शंका व्यवस्थितपणे निरसन करत नाही आणि श्रोत्याला काही समजत नाही. मग त्यांच्यात धुसफूस होतच राहते. मग त्याचा केवळ शीणच येतो. पसेवरी वैरण घातले तातडीने जाते ओढिले, तेनी पीठ बारीक झाले हे तो घडे ना श्रीराम. घासा मागे घास घातला अवकाश नाही चावायाला, अवघा बोकणा भरिला पुढे कैसे श्रीराम. की इथे दोन उदाहरणं समर्थांनी दिले आहेत की जात्यावर पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळत असत. मग जात्यावर दळताना पसेच्या पसे धान्य भरभरा घालून जाते जर वेगाने ओढले तर त्यातून बारीक पीठ बाहेर पडणे कधीच शक्य नाही.
त्यामध्ये अगदी हळूहळू कमी कमी धान्य टाकत ते दळावे लागते, तेव्हा बारीक पीठ त्यातनं बाहेर येते. पण भरभर जर त्याच्यात दाणे टाकले तर बारीक पीठ बाहेर येणार नाही. मग त्या पिठापासून चांगली पोळी किंवा भाकरी करणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे की घासामागे घास तोंडात सतत घालून बोकणा भरला, त्याला चावायला काही वेळच दिला नाही, तर मग ते अन्न कसे पचेल? आपण लहान मुलांना म्हणतो ना की अरे असं भराभरा बोकणे नको भरू, हळूहळू घास चावत जेव, असं म्हणतो ना. कारण खाणाऱ्यांनी जर ते चावून जेवलं नाही तर त्याला ते अन्न पचत नाही. त्याचप्रमाणे पुढच्या ओवीत समर्थ सांगतात की ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ नेदी क्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे श्रीराम. की इथं जसं हळूहळू घास चावून ते करावं लागतं, त्याचप्रमाणे वक्त्याचं सुद्धा हे मुख्य लक्षण आहे की तो जेव्हा आपल्या प्रवचन कीर्तनातून आपला विषय मांडत असतो, तेव्हा तो विषय मांडत असताना केवळ फक्त शास्त्र अभ्यास पाठांतर भरपूर असले तरी पण ते सांगताना ते दुसऱ्यांना सांगण्याची कला त्यांनी अवगत केली पाहिजे. परंतु केवळ अंगी गुण असून तिथं चालणार नाही. तर वक्ता असावा साचा अनुभवाचा हवा, असा वक्ता असावा की त्याला अनुभव असावा, आणि त्याचा अनुभव असेल तरच श्रोत्यांना तो चांगल्या पद्धतीने ते समजून सांगू शकतो. म्हणून वक्त्यांचे मुख्य लक्षणच ते आहे की कीर्तन प्रवचनामध्ये तो जेव्हा प्रबोधन करत असतो तेव्हा ते करत असताना क्षणभरही त्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची कास सोडू नये. श्रोत्यांना अत्यंत शास्त्रशुद्ध भक्तिपूर्ण रसाळ वाणीत वैराग्याची कास धरून वक्त्याने सर्व श्रोत्यांचे अंतःकरण सांभाळीत प्रबोधन करावे. कुणाचे मन दुखवणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुके रूपे ओळखावे, ओळखून समजवावे श्रोतयांशी श्रीराम. समसा पुरता सुखी होते, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणा वंदिती, गोसावियांसी श्रीराम. की कुटस्थ, साक्षी, ईश्वर, ब्रह्म इत्यादी नावांनी सुचवलेल्या सगळ्या संकल्पना जेव्हा तो आपल्या प्रबोधनामधून मांडत असतो तेव्हा ते सगळे शब्द त्याने अवश्य वापरावेत. कारण ते शब्द समजल्याशिवाय साधकांना पुढचं ज्ञान होणार नाही. म्हणून या सगळ्या संकल्पना त्यांनी स्पष्ट सांगाव्यात, ते शब्द वापरावेत, पण त्याचा पूर्ण अर्थ आधी स्वतः स्पष्टपणे जाणून मगच तो श्रोत्यांसमोर मांडाव्यात. श्रोत्यांना मग त्या समजून सांगाव्या. कारण श्रोत्यांच्या अभ्यासातील व साधन मार्गातील काही अडचणी सुटल्या तरच सर्व श्रोत्यांना त्याचे श्रवण केल्याचे समाधान मिळून ते अधिकारी वक्त्याला मग वरचेवर वंदन करतात. समाशा पुरता वंदिती, समशान पुरता निंदिती, गोसावी चिंचन करीती, कोण्या हिशोबे श्रीराम. की जर श्रोत्याच्या सगळ्या शंका सुटल्या तरच त्याला त्या वक्त्याचं श्रवण आवडते आणि मग तो वक्त्याला वंदन करायला लागतात. म्हणून समर्थ इथे सांगतात की अडचणी सुटल्या तर वंदन आणि सुटल्या नाही तर निंदा. हा तर व्यवहारच आहे ना, की सरळ त्याचा हिशोबच आहे. म्हणजे समजा आपल्याला कोणी पैशाची मदत मागितली, आपण पैशाची मदत जर त्याला केली तर तो आपल्याला वंदन करेल, हे खूप चांगले लोक आहेत बुवा असं म्हणेल. पण जर आपण त्याला मदत पैशाची केली नाही तर तो लगेचच आपल्याला नावे ठेवायला सुरुवात करतो. एवढे पैसे काही देऊ शकत नाही का, असूनही त्याची द्यायची वृत्तीच नाही, थोडीशीही दुसऱ्याला मदत करायची इच्छा नाही, अशी लगेच तो निंदा करायला लागतो. त्याचप्रमाणे व्यवहारात आपण पाहतो की एखाद्या मुलीचे लग्न ठरायचे असताना एखादं स्थळ आपण त्यांना सुचवतो आणि स्थळ सुचवल्यानंतर तिथं त्यांचा लग्नाचा योग पण जुळून येतो. पण दुर्दैवाने
नंतरच्या दोन्ही कुटुंबात जर संबंध चांगले टिकून राहिले नाही तर ज्यांनी मध्यस्थी केली आहे त्याला लगेचच दूषणे द्यायला सुरुवात होते. म्हणजेच समर्थ म्हणतात ते अगदी खरोखर आहे की अडचणी सुटल्याचं वंदन व न सुटल्याचं निंदा असा सरळ हिशोब असताना मग वक्त्याला जर कोणी नावं ठेवत असतील तर वक्त्याने तक्रार का करावी? शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे, प्रत्ययासी श्रीराम. वैद्याची प्रचित येणा, व्यथा परती होईना, आणि रागी जावे जना कोण्या हिशोबे श्रीराम. की सोन्याची शुद्धता पारखून घ्यायची असेल तर त्या सोन्याला अग्नीमध्ये टाकावे लागते. म्हणजे ते मुशीत काढून त्याला कसाला लावावे लागते. त्याप्रमाणे श्रवण मनन अनुभवाच्या कसाला लावले तरच श्रोत्यांचे समाधान होऊ शकते. जसे रोग बरा होत नाही तर वैद्याच्या औषधाला गुण येत नसेल तर अशा स्थितीत रुग्णाने तक्रार केली तर वैद्याने का त्याच्यावर रागवावे? कारण त्या वैद्याच्या औषधाने जर तो रोग बरा होत नसेल आणि तो जर दुसऱ्या डॉक्टरकडे गेले तर वैद्याने त्याच्यावर का रागवावे? हे तर साहजिक आहे ना की तुमच्या औषधाने गुण येत नाही तर आपण माणूस सहजच दुसरीकडे जाणार आहे. मग हा विचार श्रोता आणि वक्त्याच्या बाबतीत सुद्धा अगदी असाच आहे. जर वक्त्यांनी व्यवस्थित निरूपण केलं नाही आणि श्रोत्यांचं समाधान झालं नाही तर तुमचं श्रवण त्यांनी काय म्हणून करावं? हे तर सहज समजण्यासारखे आहे. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे श्रीराम. कारण खोटे कोठेच चालत नाही व कोणाला कधीही आवडत नाही. म्हणून खोट्यांबरोबर राहणारे लोक फार कमी असतात. जे खरे बोलणारे त्यांच्यासोबत जास्त लोक राहत असतात. म्हणून खोटे कुठे चालत नाही आणि कोणाला आवडतही नाही. म्हणून सर्वांना शुद्ध परमार्थाचा अनुभव येईल असेच वक्त्याने प्रबोधन करावे. आपण म्हणतो ना की खोटे नाणे कुठेच चालत नाही. तसंच केवळ शाब्दिक वक्ता व पंडित असेल तर ते श्रोत्यांना मान्य होत नाही. म्हणून वक्त्याने त्याला एक तर अनुभव असावा आणि तो अनुभवाच्या भरोशावर त्यांनी प्रबोधन करत असताना असा अनुभवी असेल वक्ता त्याचे प्रबोधनच लोक मान्य करतात. असे जे अनुभवी आहेत त्यांचंच श्रोत्यांना आवडते हे नक्की आहे. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे श्रीराम. सर्व अवघे हिशोबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरनीसे काय करावे सांगा ना का श्रीराम. आता इथून समर्थांनी 17 ते 25 पर्यंत अभ्यास न करता प्रगट झाल्यास कशी फजिती होते याचे वर्णन केले आहे. म्हणून या 2 ओवींमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की पूर्वी लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे श्रीराम. की पूर्वीच्या काळी गरीब लोक शेतकरी सावकाराकडून कर्ज घेत असत. ते शेतकरी अशिक्षित असत. त्यांना लिहिता वाचता येत नसे. त्यामुळे देवाणघेवाणीचा हिशोब लिहून ठेवलेला असला तरीही त्यांना त्यातलं काहीच समजत नसल्यामुळे ते त्याच्यावर कर्जाचे पैसे वसूल करताना सावकार त्यांचे अंगठे त्याच्यावर घ्यायचे आणि सावकार त्याचा अशिक्षित असल्याचा, शेतकरी अशिक्षित असल्याचा अत्यंत फायदा घेऊन त्यांना लुबाडत असत. पण असा व्यापार थोडा दिवस चालतो, परंतु नंतर जर हिशोब तपासण्यासाठी जेव्हा एखाद्या तज्ज्ञाची गाठ पडली की मग सगळा घोटाळा बाहेर यायला सुरुवात होते. अशी हिशोबाची वही व्यापारासंबंधी सर्व काही सांगते बोलते. अगदी त्याचप्रमाणे वक्त्याचे बोलणे त्याचा अनुभव सांगते. म्हणून वक्त्याने अनुभवपूर्वक बोलावे.
अनुभव असेल तर त्याच्या बोलण्याला वजन असते. अनुभवाचे बोल असतील तर ते सांगताना त्याच्या बोलण्यामध्ये एक आत्मविश्वास असतो. आपण म्हणतो ना, मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकते, असं म्हणतो ना, की असा अनुभव नसेल तर हिशोब तपासणी व शोधा तरी मग त्याला काय करणार, तुम्हीच सांगा, असे समर्थ म्हणतात. स्वये आपणची गुंते समजावीस कैसी होते, नेनता कोणी एकते आपदो लागती श्रीराम. की स्वतःच आपसिद्धीच्या घोटाळ्यात अडकलेला वक्ता मग श्रोत्यांना काय समजवणार, हे न समजणारा श्रोता वक्त्याप्रमाणेच अडकून पडतो. बळे विन युद्धास गेला तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा श्रीराम. की स्वतःच्या अंगात सामर्थ्य व क्षात्र वृत्ती नसताना लढाईवर जाणाऱ्याला अपयश, पराजय व त्याची फजिती ही होणारच आहे. याला सर्वस्वी तोच जबाबदार असतो. अंगी बळ नाही, शक्ती नाही, समोरच्याशी सामना करण्याची ताकद नाही, अशांना लाजिरवाना पराजयाला तोंड द्यावेच लागणार. इतरांना कसं काय तुम्ही दोष देणार, कारण स्वतःमुळेच ते अपयशी ठरतात आहे. कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानची अशी सामर्थ्य व युद्ध करण्याची तयारी नसतानाही आपल्याशी युद्ध करायला ते लागले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यांना लज्जास्पद पराजयाने मान खाली घालावी लागली. आपण नेहमी रेल्वेचा, बसचा प्रवास करतानाही जागेसाठी भांडणे होताना आपण पाहतो. अशा वेळीही आपण एकटे व समोरच्या बरोबर 5-6 लोक असतील तर एकटा असणाऱ्याने चुपचाप माघार घेणे योग्य असते. नसता उगाचच बळ आणून, खोटा आण आणून आपण काही कमी नाही असे समजून भांडायला लागले तर त्याची फजितीच होणार, कारण एकटी व्यक्ती इतक्या लोकांचा सामना करू शकत नाही. मग यात दोष कोणाला द्यायचा. म्हणून समर्थ स्पष्टपणे या ओवीत सांगतात की अंगात बळ नसताना, आवश्यक तेवढे सामर्थ्य नसताना शहाण्याने कोणत्याही युद्धात उतरू नये व भ्रमाने स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पनेच्या भरीला पडून नसलेले सामर्थ्य आपल्यामध्ये आहे ही कल्पना करून युद्धात पडल्यास आपलीच फजिती होते. मग कुणाला नावे ठेवणार. जे प्रचितीस आले खरे तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे वीण जे उत्तरे ते फलकटे जाणावी श्रीराम. की शास्त्र व तर्काशी सुसंगत असून अनुभवाची जोड असलेले जे लेखन आणि वक्तव्य आहे तेच स्वीकारावे. इतर सर्व गोष्टी टरफल, जसं आपण शेंगांमधलं टरफल जसं आपण बाहेर फेकतो तसं त्या टरफलाप्रमाणे इतर गोष्टी सगळ्या फोल समजाव्या. शिकाऊ जाता राग चढे परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तत्काळ उडे लोकामध्ये श्रीराम. लेखक व वक्ता यांना त्यांचे लेखन व वक्तृत्व कसे असावे हे कोणी जर अधिकारी व्यक्तीने सांगितले तर त्यांना ते सांगितल्याचा राग येतो, त्यांना ते पटत नाही. पण नंतर असे पटले नाही तरी त्याचा परिणाम असा होतो की त्यांनी जे काही लेखन आणि वक्तृत्व केले आहे ते जेव्हा एखादा वाचक किंवा श्रोता तिथल्या तिथे ते फेटाळून लावतो तेव्हा त्या लेखक व वक्त्याला अद्दल घडते. म्हणून समर्थ म्हणतात, खरे सांडून खोटे घेणे, भकाधेस कायवणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम. की अस्सल सोडून नकली स्वीकारले तर फजितीला काय तोटा आहे मग. कारण जेव्हा अस्सल सोडून नकली स्वीकारल्या जाते तेव्हा तिथे एक फजितीच होणार, कारण हा ईश्वराचा नियमच आहे की खरे सोडून खोट्याच्या मागे लागले तर जीवनात फजितीच होणार आहे. आणि असा हा ईश्वराचा नियमच सगळीकडे लागू आहे. हा नियम लक्षात घेतला नाही तर समर्थ म्हणतात, तो न्याय सांडिता शेवटी अवघे जगची लागे पाठी, जनी भांडो हिंपुटी किती व्हावे श्रीराम. की ईश्वराचा हा न्याय लक्षात घेतला नाही
तर सर्व जग जणू फजिती करणाऱ्यासाठी त्याच्या पाठीमागेच धावत असते. त्याला तोंड देता देता जीव एकदम मेटाकुटीला येतो. अन्याये बहुतास पुरवले, हे देखिले ना ऐकिले, वेडे उगेची भरी भरले, असत्याचे श्रीराम. म्हणून विपरीत विचाराने म्हणजे अन्याय असणाऱ्यांनी चे अनेकांचे समाधान झाल्याचे दिसत नाही व ऐकवतही नाही. तरीही काही दुराग्रही मूर्ख तेच विचार घट्ट धरून बसतात. असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोही मध्ये साक्षप, कोणाचा करावा श्रीराम. की शास्त्राला मान्य नसलेला विचार म्हणजेच इथे समर्थ पाप म्हणतात आहे, आणि शास्त्र संमत असलेला विचार जो आहे ते पुण्याचे काम आहे. कारण शास्त्राला धरून असलेल्या विचारातच आत्मानुभव देण्याचे सामर्थ्य आहे. मग यामध्ये कोणाचा स्वीकार करून त्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा हे उघडच आहे. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैसे, या कारणे निशब्दांचे मूळ शोधावे श्रीराम. इथून आता समर्थांनी आपला मुख्य विषय जो आहे त्यांचा की सत्य आणि असत्य याचा निवाडा करायचा, त्यावरच समर्थांनी आता सांगितले आहे की असत्याचा त्याग करून सत्याचाच स्वीकार जीवनात केला पाहिजे. आता हाच विचार सांगणाऱ्या या पुढच्या ओव्या आहेत. म्हणून समर्थांनी या ओवीतही आपल्याला सांगितले, मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैसे, या कारणे निशब्दांचे मूळ शोधावे श्रीराम. की माईक जगाचे अस्तित्व स्वीकारले की त्यात कर्म व शब्दांचा व्यवहार सत्य वाटतो, पण माया नसेल तर शब्द कुठून येणार आहे. म्हणून शास्त्र विचारांनी माया माईक आहे हे समजून घ्यावे, आणि माया माईक असताना तिच्या शब्दाचे सामर्थ्य मात्र कोणाचे आहे, म्हणजे या मायेच्या मागे कोणाची सत्ता आहे हे मात्र समजून घ्यायला हवे. म्हणून या शब्दांच्या मागे असणारा या आत्मवस्तूचा किंवा शब्द म्हणजे वाणी, या वाणीच्या वाणीचा शोध घ्यावा, म्हणजे माईक शब्द आपोआपच मागे पडतो. वाच्यांश जाणोनी सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा, आढळे ना श्रीराम. की तत्वमसी महावाक्यातील तत् आणि त्वम पदाचा अर्थ समजून घ्यावा. आतापर्यंत यावर आपण बऱ्याच वेळा विचार केला आहे की तत् म्हणजे वाच्यांशाने ईश्वर आणि लक्षांशाने ब्रह्म आहे. त्वम म्हणजे वाच्यांशाने जीव आहे आणि लक्षांशाने कुटस्थ चैतन्य आहे. मग त्यातील ईश्वर व जीव या वाच्यांशाचा त्याग करायचा आणि ब्रह्म व कुटस्थ चैतन्य या लक्षांशाचा स्वीकार करायचा. स्वीकार करायचा म्हणजे ते मी आहे हा त्याचा स्वीकार करायचा आहे. मग या पद्धतीने विचार केल्यावर निशब्द ब्रह्म वस्तू संबंधीचा जो सगळा काही गुंता आहे तो सुटून जातो. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष, सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष, तोची जाणे श्रीराम. की अष्टदा प्रकृती हा मायेचा प्रांत आहे, आणि जे जे माईक असते ते ते नाशवंत असते असा नियम आहे. नाशवंत आहे म्हणून ते असत आहे. म्हणून अष्टदा प्रकृती ही पूर्व पक्षाची जी मांडणी आहे ती सगळी मायेच्या प्रांतातली आहे. मग ती पूर्व पक्षाची असे आपण म्हणतो. म्हणून हा नसलेल्या गोष्टीवर आरोप केला जातो, हा आरोप करणे यालाच अध्यारोप म्हटल्या जाते. आणि स्वसंवेद ब्रह्म हा सिद्धांत पक्ष म्हणजे अपवाद आहे. असे सत्य ब्रह्मस्वरूप जाणून घेण्यासाठी साधकांनी म्हणजे जीवांनी अंतःकरण वृत्ती स्थिर करावी. अशी स्थिर वृत्ती सतत ठेवून मनन करून सावधपणाने साधना करता करता वृत्ती दृढ होण्यास मदत होते. पण साधना अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या साधकालाच हे साधता येणे शक्य आहे. त्यासाठी समर्थांनी पुढे 2 दृष्टांत दिले आहेत. नाना भूस आणि कण,
एकची म्हणणे अप्रमाण, रसे चोवडिया कोण, शहाणा सेवी श्रीराम. की कोंडा व धान्याचे दाणे दोन्ही सारखेच म्हणणे शक्य नाही आहे. त्याचप्रमाणे उसाचा रस सोडून कोण शहाण्या चोरट्या खात बसणार आहे. असं ज्याप्रमाणे आपण कोंडा फेकून देतो आणि धान्याचे दाणे याचा स्वीकार करतो, उसाचा रस घेतो आणि चोरट्या फेकून देतो, त्याप्रमाणे मायेचा त्याग करायचा आणि ब्रह्माचा स्वीकार करायचा. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारा सार अनेक, सकळ शोधून एक, सार घ्यावे श्रीराम. म्हणून शरीराच्या संदर्भात विचार करताना, म्हणजे देहाचा विचार करताना नित्य व अनित्य याचा विवेक करावा आणि ब्रह्मांडाचा विचार करताना सार काय आणि असार काय आहे याचा विचार करावा. असा पिंड आणि ब्रह्मांडाचा विचार करून त्यामधून नित्य काय आहे आणि सार काय आहे तेवढ्याच याचा स्वीकार करायचा आणि साररूप एकमेव ब्रह्म हेच सार आहे आणि त्याचा फक्त स्वीकार करायचा. मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक, कैसा करावा श्रीराम. की माया स्वीकारली की अन्वय आहे आणि मायेचा त्याग केला म्हणजे ब्रह्माचा केला की तो व्यतिरेक आहे. मग आधी आपण थोडक्यात अगदी अन्वय आणि व्यतिरेक काय हे बघू. की अन्वय म्हणजे एकत्र करणे. की हारामध्ये आपल्याजवळ टोपलीवर फुले आहे आणि त्याचा आपण हार केला, तर हारामध्ये पूर्ण दोरा असतो. दोरा सर्व फुलात असतोच, तो नाही असे कधी होत नाही. म्हणजे त्याच्यावर त्या दोऱ्यावर हाराचे अस्तित्व अवलंबून आहे. पण व्यतिरेकामध्ये काय होते की व्यतिरेक म्हणजे घटक बाजूला करणे. तर हारातील फुले हार म्हणून घेण्यासाठी ती दोऱ्यावर अवलंबून आहेत. त्याला जर हार म्हणायचे असेल तर तो हार दोऱ्यावर अवलंबून आहे. म्हणजे एका फुलापासून दुसऱ्या फुलापासून फुले मात्र कशी आहेत, सगळी वेगळी वेगळी आहेत. त्यामुळे वेगळी वेगळी फुलं हा व्यतिरेक आहे. म्हणजे ते भिन्न आहेत. म्हणजे एका फुलात दुसरे फूल नसते. त्याचप्रमाणे एकदा माया स्वीकारली की त्या मायेमध्ये ब्रह्माचा अन्वय आहे असे आपण म्हणू शकतो. पण ब्रह्मात मात्र या मायेचा व्यतिरेक आहे. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. त्या ब्रह्मामध्ये कशाचाच समावेश नसतो, पण मायेमध्ये मात्र ब्रह्माचा समावेश असतो. म्हणून एकदा त्या मायेचा निराश झाल्यावर दोन्हीमध्ये फरक कसा उरणार. म्हणून शेवटच्या ओवीत समर्थ सांगतात, तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाकी प्रवेशावे, आत्मनिवेदन पावावे, समाधान श्रीराम. की पुढील तत्वाचा अलीकडच्या तत्वांमध्ये त्याचा निराश करता करता आपण अभ्यासला आहे की 82 तत्वांचा हे नाही असा निराश करत करत शेवटी जे काही उरते ते फक्त परब्रह्म असते. म्हणून सगळ्या या 82 तत्वांचा निराश करायचा, महावाक्यातील पदांचं मनन चिंतन करायचं आणि नंतर जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य साधून समाधान प्राप्त करून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगतात. असे समाधान तुम्हाला आणि मला पण प्राप्त व्हावे हीच मी समर्थ चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.